नमस्कार बालमित्रांनो, आजच्या या निरोप स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, गावचे सरपंच, उपस्थित सरांचा सर्व मित्रपरिवार, गावातील व वस्तीवरील सर्व ग्रामस्थ माता भगिनी व माझ्या बालमित्रांनो, 2010 साली जिल्हा परिषद वसती शाळा म्हणून या शाळेची स्थापना झाली. नव्याने श्री बोराटे सर व जपकर सर या शाळेत रुजू झाले. 12 वर्षाच्या कालखंडात त्यांनी शाळेचा खूप काही कायापालट केला. त्यातील शेवटचे 4 वर्ष मला या शाळेत शिकण्याची संधी मिळाली. इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण घेत असताना 4ही वर्ष श्री बोराटे सर मला वर्ग शिक्षक होते. त्यांच्याविषयी काय बोलावं. काही माणसं ही वादळी असतात, काही माणसं ही वादळी असतात, तर काही माणसं वादळ निर्माण करतात, तर काही माणसं आलेली वादळ स्वतःच्या अंगावर झेलून इतरांचं कल्याण नंददीपासारखे आयुष्यभर पेलवत राहतात. विद्यार्थी जीवनाचा नंददीप आयुष्यभर पेलवत ठेवण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे, इतरांच्या सुख-दुःखात सदैव सर्वांच्या सोबत राहणारे म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके बोराटे सर. आज 12 वर्षानंतर या आपल्या शाळेतून ते बदली झाले आहेत. आज त्यांचा निरोप समारंभ. आजचा हा क्षण मंगल मांगल्याचा ज्ञानयात्रेला मार्ग दाखवणाऱ्या सुवर्णस्तंभाचा बापासारखे वेळ प्रसंगी कठोर होऊन आम्हा विद्यार्थ्यांना शिस्त लावणारे आणि वेळ प्रसंगी आईसारखी मायाळू होऊन आम्हा विद्यार्थ्यांवर माया लावणारे सर, सर्वांना सदैव मदत करत शाळेच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शाळेत विविध सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी वेळकाळ पाहिला नाही. त्यांच्या मनात नेहमी शाळेचाच विचार असायचा. आदरणीय सर, तुम्ही यशस्वी मोठं होणं इतकं सहज दिलं, माया ही लावली, सागरा एवढं प्रेम दिलं. परेश कसा असतो मी कधी पाहिला नाही, पण तुमच्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोनं झालं. मनानं दिलदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार असे सर्व गुण संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे बोराटे सर. मित्रांनो, आयुष्याच्या उतरलीला हळूहळू उतरत जावे. चालता पायामध्ये बळ तेवढे जपत राहावे. कर्तृत्वाची उंची तुमच्या आंबासांगे असावे. आठवणीच्या हिंदुवळ्यावर नित्य सदैव झुलवत राहावे. आदरणीय बोराटे सर म्हणजे संघर्षशील व्यक्तिमत्व, निर्भीड, वैचारिक शैली, कुशल मुख्याध्यापक असे अनेक गुणकार जीवनाच्या रंगमंचावर साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व सरांनी आम्हाला काही कमी पडू दिलं नाही. जिथं कमी तिथं मी या युक्तीप्रमाणे नेहमी आम्हाला विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहिले. सरांसाठी एवढंच म्हणू इच्छिते. सरांचा स्वभाव असा रसा फळांसारखा, वर काटेरी पण आतून गोड. समृद्धीने भरलेल्या जीवनाला पुन्हा मिळू दे निरोगी यशाची जोड. काही जण मला कुतूहलपोटी विचारतात की तू कोणत्या शाळेत शिकतेस. तेव्हा मला माझ्या शिक्षकाचे आणि शाळेचे नाव सांगताना माझी छाती अभिमानाने भरून येते. विद्यार्थ्याने शिक्षकांकडून योग्य ते मार्गदर्शन घेऊन स्वकर्तृत्वावर स्वाभिमानाने स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरावी असते. त्यांचे म्हणणे असायचे. शेवटी जाता एवढेच म्हणू इच्छिते. कृतार्थ झाले जीवन कळ्यांची फुले करताना, कधी झाले सामाजिक जीवन ओंजळीत ते भरताना. कर्तृत्वाचा ठेवा ठेवून सोडून जाताना भरून आले हृदय निरोप तुम्हाला देताना. इथून दूर जाताना कळत नकळत
वाकले. सूर्यासारखे तळपत जावे या शाळेतून जाताना भिंतीलाही पाजर यावर निरोप शेवट घेताना सर, भिंतीलाही पाजर यावर निरोप शेवट घेताना. एवढं बोलून मी माझे भाषण धन्यवाद प्रतीक्षा. या लेकरांना ज्या गोष्टीच्या भीतीपोटी मी इथपर्यंत येणं देखील टाळत होतो, तिथपर्यंत मला पुन्हा एकदा नेऊन ठेवलं. मला रे भाऊ, तुम्ही सुरुवातीला मला फोन केला, सांगितलं होतं की सर तुम्हाला सूत्रसंचालन करावं लागेल. ही गोष्ट माझ्यासाठी सुरुवातीपासून अशक्यतेकडे मला नेत होती, कारण मी आजपर्यंत कोणत्याही व्यासपीठाला कधी दचकलो नाही, कधी घाबरलो नाही, कधी थांबलो नाही. परंतु मला माझं स्वतःचं मन साथ देत नव्हतं मी या व्यासपीठावरती सूत्रसंचालनासाठी किंवा बोलण्यासाठी येऊ शकतो. हे अवघड गोष्ट माझ्या समोर होती. आतापर्यंत खूप सावरलं, परंतु प्रतीक्षानं त्यावर काही क्षणात वाहून नेलं. एवढी ताकद त्या लेकराच्या, या प्रतीक्षाच्या शब्दामध्ये होती. प्रत्येक जणाच्या डोळ्यामध्ये पाणी त्या लेकरानं काढलं. आणि मला वाटतं तिच्या शब्दातली ताकद नव्हती, तर तिच्या शब्दातलं ते खरोखर तिनं अनुभवलेलं सर्व लेकरांच्या मनातील ते शब्दाचं एक स्वरूप होतं.